मला वाटतं की मी कशातच चांगली नाही. मी प्रत्येक गोष्टीत इतरांपेक्षा कमी आहे. आचार्यजी, प्रत्येक गोष्टीबद्दल एक न्यूनगंडाची भावना राहते आणि ती मग जलसीमध्ये बदलते. त्या गोष्टी प्रकृतीने दिल्या आहेत. आता त्याला घेऊन कुठलीही तक्रार केली जाऊ शकत नाही, कारण त्यात आपला कुठल्याच प्रकारचा रोल किंवा कसलंच योगदानच नाही ना. आपली उंची काय आहे, आपलं लिंग काय आहे, आपण कोणत्या घरात जन्मलो, यात आपण काय करावं यांचं आपण काही करू शकत नाही. तर यामुळे जर तुम्हाला तणाव होतो किंवा ईर्ष्या होते, तर याचा अर्थ आहे की ज्या प्राकृतिक गोष्टी आहेत तुम्ही त्यांच्याशी जास्त आयडेंटिफाईड आहात. तुम्ही अशा गोष्टींशी आयडेंटिफाईड आहात ज्या परक्या आहेत. तुमची जी उंची आहे ना, ती तुमची नाही, ती परकी आहे. हे तुम्ही निवडलं नव्हतं. तुम्ही परक्या गोष्टींशी आयडेंटिफाईड होत असाल तर ही तशीही चांगली गोष्ट नाही ना. आणि बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ना निवडतो ना त्या आपल्या असतात. तर त्यांच्यासोबत आयडेंटिफिकेशन करणं, ओनरशिप ठेवणं हीच मूळ चूक असते. आणि मग तुम्ही बघा की कुणाची उंची जास्त आहे किंवा कुणाचा IQ जास्त आहे, काही आहे, पण त्यात त्याची काहीच भूमिका नाही. तर अशा गोष्टींशी आपण आयडेंटिफाय राहायचं नाही ज्यात आपली काहीच भूमिका नाही, ज्यात आपण काहीच केलेलं नाही. आपल्याला फक्त त्या एका गोष्टीशी बिलगून राहायचंय, त्या एका गोष्टीसाठी जबाबदार राहायचंय जिथं आपलं नियंत्रण चालतं. आपलं नियंत्रण कुठे चालतं? आपल्या निवडींवर. चेतनेचं काम आहे निवड करणं. तुम्ही तुमच्या निवडींची काळजी घ्या की मी सजग राहून आयुष्यात योग्य निवड करत राहू.